कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. श्री सन्मान आणि लेकींच्या जन्माचं स्वागत करण्याचा संदेश देणाऱ्या श्री जन्माचं स्वागत या सामाजिक उपक्रमांतर्गत नगर शहरातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या 57 विद्यार्थिनींचा सावित्रीची लेक पुरस्कारानं गौरव केला गेला. 2016 पासून सातत्यानं राबवला जाणारा हा उपक्रम शहरातील विद्यार्थिनींचा उज्ज्वल भविष्य आणि सक्षमीकरणाचा तसेच लेकींच्या स्वागताचा आदर्श ठरलाय. गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाला विद्यार्थिनी आणि पालक त्याचबरोबर मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते होते, तर प्रदेश महिला मोर्चाच्या चिटणीस गीता गिल्डा, सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार शेराल, भाई सत्था नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनील सुसरे, भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस महेश नामदे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. यावेळी 10वी आणि 12वीतील विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा पुरस्कार देऊन सन्मान केला गेला. आपल्या देशामधली सगळ्यात पहिली जी डॉक्टर झाली आनंदीबाई जोशी, तिचं पण खूप वाईट स्थितीमध्ये अगदी लहान वयात लग्न झालं. त्याच्यानंतर तिला 15-16 वर्षीच मूल झालं, ते वारलं आणि त्याच्यानंतर ती प्रचंड आजारी पडली आणि त्या आजारपणाच्या काळात मग गोपाळरावांनी तिला शिक्षण द्यायला सुरुवात केली. अगदी पहिलीपासूनच शिक्षण द्यायला लागले आणि ती शेवटी डॉक्टर झाली. या पद्धतीने महिलांना एक लक्षात ठेवायचं, तुम्ही मुलींना, मला आता सुसरे सरांनी सांगितलं, मला असं वाटतं सुसरे सरांसाठी पहिला एक तुमची टाळ्या पाहिजे. आज तुमच्या आपल्या महाराष्ट्रात ज्या पहिल्या क्रमांकाच्या महिला त्या आम्ही बघणारच आहोत की त्यांना 3 मुली आहेत आणि अतिशय त्या म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी हे शिक्षण घेतलं. तर खरंच तुमच्या सगळ्यांचं मला खूप कौतुक करावं असं वाटतं. एक मुलगी असते, वडील व्यापारी असतात, एकदम सधन कुटुंबातली असते. वडिलांना वाटायचं आपल्या मुलीला इंग्लिश चांगलं हवं म्हणून वडील तिची रोज इंग्लिशच्या धड्याची ट्युशन घ्यायची. ती मराठी शाळेत शिकत असते आणि अचानक एक दिवस वडिलांना त्रास होतो तिचा आणि त्रास झाल्यानंतर ती म्हणतात की बाळा, तुझा इंग्लिशचा धडा हा आपण पक्का करायचा आहे, उद्या करू, पण इंग्लिशचा धडा पक्का करायचा. ज्यावेळेस आम्ही 10वीचे 12वीचे पदवीचे रिझल्ट पाहतो, पदविका अभ्यासक्रमांचे रिझल्ट पाहतो, त्यावेळेस मी खात्रीने सांगतो की जवळजवळ त्यात 90% मुली ह्या पहिल्या क्रमांकावर असतात आणि मुलांचं प्रमाण 10% असतं. त्यामुळं आपल्या देशाची जी संस्कृती आहे, राजमाता जिजाऊ असतील, सावित्रीबाई फुले असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, झाशीच्या राणी असतील, ही परंपरा सांगणारी आमची ही सगळी पिढी आहे आणि मला खात्री आहे की हा आदर्श समोर ठेवून या सगळ्या जणी पुढच्या काळात आपल्याला जे त्यांनी ध्येय आपल्यासमोर ठेवलं आहे ते ध्येय त्या साध्य करतील आणि मोठ्या पदावर सरकारच्या नोकऱ्या असतील, उद्योग व्यवसाय असतील यात कार्यरत राहतील. पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींचं या उपक्रमाबद्दल मी धन्यवाद देतो, आभार मानतो. या कार्यक्रमासाठी माननीय माझे मित्र आणि भाई सत्ता नाईट हायस्कूलचे प्राचार्य सुनीलजी सुसरे सर इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर ज्यांनी या कार्यक्रमासाठी नेहमीच अर्थसहाय्य केलं आहे, वर्षोनवर्ष अर्थसहाय्य केलं आहे, असे समाजसेवक श्री विजयकुमारजी शेराव सर हे इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमाला आमच्या भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या, महाराष्ट्र प्रदेशच्या भाजपाच्या चिटणीस, माजी प्राचार्या रामकृष्ण एज्युकेशन फाउंडेशनच्या श्री सौ गीताताई गिल्डा याही उपस्थित आहेत. त्याचबरोबर कल्पनाताई बुलबुले हे उपस्थित आहेत आणि या सगळ्यांचं
मी या उपक्रमात त्यांनी जो सहभाग नोंदवला आहे त्याबद्दल भारतीय जनता पार्टी अहिल्यानगरच्या वतीने धन्यवाद देतो, आभार मानतो। आज इथे मी सावित्रीची लेख पुरस्कार हा पुरस्कार कार्यक्रम झालेला आहे। इथं आज 57 मुलींना मी सावित्रीची लेख पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेले आहे। या कार्यक्रमाला आम्ही आता दरवर्षी 3 वर्ष झाले हा कार्यक्रम करत आहे। तरी या कार्यक्रमासाठी आम्हाला जे सहकार्यांनी सहकार्य केलेले आहे त्या सर्व सहकार्यांचे मी आभार मानतो व असेच सहकार्य आम्हाला दरवर्षी लाभो ही विनंती करतो। हा उपक्रम राबवण्याचा कारण म्हणजे जे विद्यार्थी 10वी मध्ये 12वी मध्ये 70% पुढे मार्क मिळवतात त्यांना एक प्रोत्साहन मिळावं आणि या प्रोत्साहनातून त्यांनी पुढे आणखी आपल्या शिक्षणात प्रगती करावी या हेतूने हा पुरस्कार कार्यक्रम आम्ही राबवत असतो। आज 3 वर्षापासून हा पुरस्कार आम्ही राबवतो। आज स्त्री जन्म स्वागत उपक्रमाअंतर्गत जो कार्यक्रम ठेवला होता 10वी 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना सन्मान करून त्यांना मानचिन्ह देण्याचा व या कार्यक्रमासाठी आज उपस्थित झालेले सर्व मान्यवर आणि सर्व देणगीदार व सहकारी यांची सर्वांची मी मनापासून धन्यवाद करतो व यापुढे अशा कामासाठी सर्वांचं सहकार्य लाभू दे। श्री नरेश कोटा व वैभव कंदी या दोघांचा मी खूप खूप विशेष आभार मानतो की त्यांनी या महिलांसाठी मुलींसाठी त्यांना प्रोत्साहन मिळावं म्हणून हा जो कार्यक्रम आयोजित केला त्यासाठी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। असेच प्रोग्राम दरवर्षी पुन्हा घ्यावेत आणि महिलांना प्रोत्साहन द्यावं। प्रास्ताविक नरेश कोटा यांनी केलं तर सूत्रसंचालन सविता प्रकाश कोटा यांनी करून सर्वांचे आभार वैभव कंदी यांनी मानले। या कार्यक्रमाला उपाध्यक्ष वैभव कंदी, सागर महेसुनी, अक्षय कोंडा, विद्याताई एकलदेवी, सुनीताताई कंदी, नितीन एकलदेवी, मयूर श्रीगादी, ओंकार श्रीमल, सविता कोटा, विनायक नागुल, दिगंबर एकलदेवी, विशाल कोंडा, संदीप गाजुल, सूरज गाजुल, शुभम कोंडा, आदेश गंट्याल, वंदनाताई दडगे, राहुल दुलम, तुषार गड्डम यांसह महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहिल्यानगर। सुनबाई आजही चहा काल सारखाच बनव। अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध। चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन। तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा।